नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 7 मधील ओवी 40 ते 46च्या सहवासात आपण जाऊया. प्रकृतीच्या आधाराने जीवसृष्टी निर्माण होते. अनेक प्रकारच्या जीवनशैली आपल्याला दिसतात, परंतु त्या सर्व जीवनशैलींमध्ये एक गोष्ट सारखी असते. ती गोष्ट म्हणजे साक्षात जीवन. ते जीवन मी आहे. अशा प्रकारे भगवंताने आपली ओळख करून दिली. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जीवन चैतन्य दिसतं ते भगवंताचं स्वरूप आहे, हा भाव आपण जपला पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात, पै आदीचेनी अवसरे विरुढे गगनाचेनी अंकुरे जे अंती गिळी अक्षरे प्रणव पीठींची. आता ह्या ठिकाणी भगवंत महत्तत्वांबद्दल सांगतायत. ते म्हणतात, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी हे गगन म्हणजेच संपूर्ण अवकाश अंकुर रूपाने प्रसरण पावतं. आकाशाचा गुण शब्द आहे. शब्द ध्वनी आकाशातून प्रगट होतो, आकाशाच्या माध्यमातून प्रगट होतो. पण हे प्रगट होणारं शब्द ब्रह्म सुद्धा शेवटी ज्या ठिकाणी लयाला जातं त्याला प्रणव पीठींची म्हणजेच अकार, उकार आणि मकार ही जी ओंकारामधली 3 महत् तत्व आहेत, ती सुद्धा ज्या ठिकाणी लीन होतात, विलयाला जातात, ते ठिकाण सुद्धा भगवंत आहे. म्हणजेच भगवंतापासूनच हा सर्व पसारा प्रगट होतो आणि भगवंताच्या ठिकाणीच तो लय पावतो. म्हणूनच ओंकाराचा ज्यावेळी आपण उच्चार करतो, साधना करतो, त्यावेळी साक्षात अवकाशातून प्रगट होणाऱ्या, शब्दरूपाने प्रगट होणाऱ्या, प्रणवाच्या रूपाने प्रगट होणाऱ्या परब्रह्माचंच अनुसंधान साधलं जातं, उपासना केली जाते आणि तो ओंकार परमात्म तत्वामध्येच विलीन होतो. जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारखे दिसे, मग महाप्रळय दशे कैसेही नव्हे. भगवंत म्हणतात, जोपर्यंत आपल्याला हा विश्वाचा आकार भासतोय, आकाराच्या रूपाने विश्व अनुभवाला येतंय, तोपर्यंत त्या रूपानेच परब्रह्माचा आस्वाद आपल्याला घेता येतो. त्या प्रत्येक आकारातून परब्रह्म तत्व चैतन्य रूपाने प्रगट होत असतं. परंतु ज्यावेळी हा विश्वाचा आकार संपुष्टात येतो, अर्थात महाप्रलयाची स्थिती उरते, त्यावेळी कुठलाही आकार अस्तित्वात राहत नाही. पण ज्याच्या आधाराने हे सर्व आकाराला आलं, सर्व अनुभवाला आलं, ते परमेश्वर तत्व मात्र जसच्या तसं राहतं. परब्रह्माच्या ठिकाणी महाप्रलय नाही, आकाराच्या ठिकाणी आहे. अनुभव ज्या ठिकाणी येतो, आकाराचा, रूपाचा, रंगाचा, त्या ठिकाणी महाप्रलय आहे. पण महाप्रलय म्हणजे शेवटी काय, तर जे आपल्यापेक्षा वेगळं भासतंय त्या सगळ्याचा ज्या ठिकाणी लय होतो, तो महाप्रलय, आणि तो एका आत्मतत्वापाशीच होतो. ऐसे अनादि जे सहज ते मी गा विश्वबीज, हे हातातळी तुझ देई जत असे. हा सिद्धांत ज्ञानोबा राय इथे सांगतायत. ते म्हणतात, असं जे अनादि म्हणजे पहिल्यापासून म्हणजे त्याला काळ आणि वेळेचं बंधनही नाही, वेळेच्याही अगोदरपासून
आणि जे स्वाभाविक आहे, जे सहज आहे, जे असंच असणार आहे की ज्याच्यामुळेच हे विश्व आकाराला येण्याच्या अगोदर त्याचं बीज पेरलं जातं, त्याला विश्वबीज म्हटलेलं आहे. वृक्ष प्रगट होतो बीजातून, पण त्या अगोदर ते बीज पेरावं लागतं. तसं विश्व आकाराला आलेलं आहे, ते प्रगट होण्या अगोदर विश्वबीज असतं. ते मूळ विश्वबीज. अर्थात हा मूळ सिद्धांत हे हातातळी तुझं देईजत असे. भगवंत म्हणतायत, अर्जुना, हा मी परमसिद्धांत तुझ्या हातात देतोय की मूळ मीच आहे आणि माझ्यातूनच सगळं प्रगट झालंय, माझ्यातच सर्व लयाला जातं, हे मी तुझ्या हातात देतोय. हे तत्व तू सांभाळ, लक्षात घे. मग उघड करुनी पांडवा, जयी हे आणीसील सांख्याची आगावा, तई ययाचा उपेगू बरवा देखशील. माऊली हो, हे तत्व, हा सिद्धांत भगवंतांनी सांगितला, पण या सिद्धांताचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येणार, त्याचा अनुभव कसा घ्यायचा, त्याची ही किल्ली या ठिकाणी ज्ञानोबारायांनी दिलेली आहे. ते म्हणतात, मग उघड करूनी पांडवा, जयी हे आणीसील सांख्याची गावा. अर्थात सांख्य योगाच्या आधाराने, अर्थात आत्मकाये आणि अनात्मकाये, सत्य काये असत्य काये, शाश्वत काये नश्वर काये, कायम स्वरूपी काये नाश पावणार काये, ह्याचा तू विवेकाच्या साह्याने विचार करशील, अनुभव घेशील, तो सांख्ययोग. आणि अशा प्रकारे आत्म अनात्माचा, सांख्याचा विचार करशील, त्यावेळी हा बोध तुला उघड होईल, तुझ्या समोर प्रगट होईल, तुला याचा अनुभव घेता येईल. मग अशाश्वताला तू सोडून देशील. जे नश्वर आहे त्याचा मोह धरणार नाहीस, जे कायम स्वरूपी आहे ते आत्मतत्व स्वीकारशील. हाच ह्याच्यातून बोध ज्ञानोबा राय करून देतायत की आपण सुद्धा बुद्धीच्या आधाराने सत्य असत्य या ठिकाणचं अनुसंधान, या ठिकाणची जागरूकता ठेवली पाहिजे. ही जागरूकता ठेवणं हेच फार मोठं साधन आहे, ही साधना आहे. परी हे अप्रासंगिक आलाप, आता असं तू बोलो संक्षेप, जाण तपियांचा ठाई तप ते स्वरूप माझे. परत एकदा सांख्य योगाचा उल्लेख निघाल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात, आत्ता सांख्य योगाचा उल्लेख करण्याचं कारण नाही, थोडं विषयांतर होतंय, अप्रासंगिक आलाप, त्यामुळे ते असो. पण अशी साधना जे करतात, ती साधना नाही, पण ही साधना करायचंय हा जो निश्चय आहे, त्या निश्चयाच्या मागचं जे तप आहे, ते जे आहे ते स्वरूप माझे. जाण तपियांच्या ठाई तप ते स्वरूप माझे. आपल्याला भगवंताच्या कृपेने तपस्वी लोकांचा सहवास मिळेल. त्या तपस्वी जनांच्या ठिकाणी जे तप आहे, जी साधना त्यांनी केली, जे तेज त्यांनी बाळगलंय, ते तेज परमेश्वर आहे. त्यामुळे त्यांच्या तपाच्या साह्याने त्यांच्याकडनं परमेश्वराचीच साधना घडते. कारण त्यांनी त्यांचा सगळा प्रयत्न, त्यांचं तेज परमेश्वरासाठीच वेचलं, परमेश्वरालाच अर्पण केलं आणि परमेश्वराचीच प्राप्ती करून घेतली. बळियान माझी बळ
ते मी जाणे अढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात की जे बलवान असतात त्यांना बलवान म्हटलं जातं ते कशामुळे, तर त्यांच्या ठिकाणी जे बळ आहे त्यामुळे ते बळ मी आहे, हे तू निश्चितपणे जाण. बुद्धिवान लोक दिसतात, त्या बुद्धिवान लोकांच्या ठिकाणची जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या असण्यामुळे बुद्धिवानपणा आहे, ती बुद्धी मी आहे. भगवंत अनेक प्रकारे मी कोण आहे, माझं स्वरूप कसं आहे, माझं अस्तित्व कसं आहे, हे वारंवार आपल्याला सांगतायत. याचाच अर्थ माऊली हो, अशी भगवंताची रूप आपण लक्षात ठेवली तर हा भगवंत सदैव आपल्या आजूबाजूला आहे. भूतांच्या ठाई कामू तो मी म्हणे आत्मारामू, जेणे अर्थास्तव धर्मू थोरू होय. भूतमात्रांच्या ठिकाणी काम आहे. काम म्हणजे इच्छा, इच्छा शक्ती आहे. ती इच्छा शक्ती मी आहे असा हा आत्माराम म्हणतोय. अर्थात भगवंत म्हणतायत की भूतांच्या ठिकाणी असलेली इच्छा शक्ती मी आहे. इच्छा मी आहे म्हणजे काय, तर ह्या इच्छेचा योग्य उपयोग करून घ्यावा लागतो. जो जो जन्माला आला त्याच्या ठिकाणी इच्छा आहे, पण इच्छेचा उपयोग करून घ्यावा लागतो. तो कशासाठी? धर्माची ओळख करून घेण्यासाठी, धर्माच्या वाटेवर चालण्यासाठी. आणि हा धर्म कुठला? आत्मस्वरूपाची ओळख. ह्याच्यासाठी हाच त्याचा फक्त उद्देश आहे, हाच त्याचा अर्थ आहे. आणि हाच थोर असा धर्म आहे. प्रत्येक जीवासाठी असलेला थोर धर्म कुठला? तर आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं आणि आत्मस्वरूपामध्येच विलीन होणं. आणि ह्याच्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक असते. ते माझं स्वरूप आहे असं भगवंत सांगतायत. तेव्हा आपण सुद्धा ज्ञानोबारायांच्या चरणी हीच प्रार्थना करू की माझ्याही अंतःकरणात हीच इच्छा राहू दे की मला आत्मस्वरूपाची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.